नमस्कार मित्रो, सर्व ठिकाणी पाहायला भेटते एकच गर्दी, ती म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तालुका ठिकाणी गर्दी झालेली आहे अर्ज भरण्यासाठी। तर त्याचा अर्ज नमुना आपल्याकडे आलेला आहे, पाहू शकता अशा प्रकारे अर्ज नमुना आहे। अर्ज नमुना कसा भरायचा, तो डाउनलोड कसा भरावा, तो डाउनलोड कसा करावा आणि तो कुठे जमा करावा याची तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। पाहू शकता मुख्यमंत्री वयश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना। इथे पाहू शकता पासपोर्ट आकाराचा आपला आयडेंटिटी साइज एक फोटो चिकटवायचा आहे यामध्ये। यानंतर पहा अर्जदाराचे संपूर्ण नाव। आता अर्जदाराचे संपूर्ण नाव वय वर्ष 65 वर्षावरील व्यक्तीचे असावे। यामध्ये पहा पत्रव्यवहाराचा पत्ता लिहायचा आहे, अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, अर्जदार जन्म दिनांक, अर्जदाराचा आधार क्रमांक इथे नमूद करायचा आहे। आता अर्जदार स्त्री की पुरुष, स्त्री असेल तर पुरुष वरती कट करा किंवा इथे पुढे स्त्री लिहायचा आहे। अर्जदार पोटजात, जात, प्रवर्ग। आता अर्जदाराची जात इथे लिहायची आहे। अर्जदार याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न यामध्ये नमूद करायचे आहे। शिधापत्रिका क्रमांक यामध्ये बीपीएल असेल किंवा जे काही शिधापत्रिका क्रमांक असेल तो इथे तुम्हाला नमूद करायचा आहे। अर्जदाराचे बँकेचे नाव, अर्जदाराचा बँकेचा पूर्ण पत्ता, शाखा, यानंतर खाते क्रमांक, आयएफएससी कोड हे महत्त्वाचं आहे कारण याच खात्यावरती आपले पैसे येणार आहेत। ही बाब महत्त्वाची असून तुम्ही योग्यरित्या खाते क्रमांक, आयएफएससी कोड नमूद करा। यानंतर पहा अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र कोणकोणती आहेत आणि कागदपत्र जोडले आहे किंवा नाही ते इथे नमूद करायचं आहे। जोडले असल्यास आहे म्हणायचं। आता आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जोडायचं आहे। राष्ट्रीयकृत बँकेचं राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स जोडायचे आहे। पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, आता वरती जिथे 2 फोटो चिकटवला आहे तिथे आणखीन एक फोटो तुम्ही सोबत द्यायचा आहे। कौटुंबिक उत्पन्न दाखला स्वयं घोषणापत्र हे कुठे मिळेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतो, ते सुद्धा मिळणार आहे। समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वयं घोषणापत्र हे सुद्धा तुम्हाला मी देतोय। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, हे सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत। शिधापत्रिका क्रमांक, झेरॉक्स, आता शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्डची झेरॉक्स। वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, आता हे कुठे भेटेल हे तुम्हाला वैद्यकीय अधिकारी तालुका ठिकाणी आहे तिथे भेटून जाईल, तर त्याचा सुद्धा नमुना मी तुम्हाला देतोय। त्यानंतर पहा जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र असेल, बीपीएल, रेशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पुरावा असल्यास हे जोडायचं आहे, आपल्याकडे असल्यास हे जोडू शकता। यानंतर पहा स्वाक्षरी करायची आहे, अर्जदाराचे नाव इथे नमूद करायचे आहे। आता सोबत कागदपत्र कोणती द्यायची आहेत ती तुम्हाला सांगितलेली आहे। तर तुम्हाला जे घोषणापत्र सांगितलेलं होतं 3 वर्षापूर्वीचा लाभ घेतला नसल्याचं, तर हे घोषणापत्र आहे मुख्यमंत्री वयश्री योजना। यामध्ये पहा तुमचं नाव येईल, वय वर्ष येईल, व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा येईल। त्यानंतर वयश्री योजनेसाठी कोणतं उपकरण घेणार आहात, उपकरण ते इथे लिहायचं आहे। कुठली उपकरण घेता येतात ते मी तुम्हाला सांगतो। या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे आणि मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सहकारी स्रोताकडून हे उपक्रम विनामूल्य प्राप्त केलेले नाही, अशा पद्धतीने हे घोषणापत्र आहे। अर्जदाराची स्वाक्षरी येणार आहे, नाव लिहून आणि दिनांक ठिकाण लिहायचं आहे। सिंपल स्टेप आहे। यानंतर आणखीन एक स्वयं घोषणापत्र ते म्हणजे उत्पन्नाबाबत, इथे नाव लिहा, वय वर्ष, व्यवसाय, व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा लिहा, गावचे नाव लिहा। पहा इथे आपल्याला माझे व माझे कुटुंबाचे मजुरी, शेती, नोकरी व इतर सर्व बाबीपासूनचे सन 2024 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये काय असेल ते 50,000, 60,000 जे काही 2 लाख काय असेल ते अक्षरी इतके आहे, म्हणजे अक्षरी पण लिहायचे आहे। आणि हे घोषणापत्र उत्पन्नाबाबत आहे, हे सुद्धा सोबत जोडायचे आहे। इथे तुमचं नाव आणि साईन करा, दिनांक लिहा, ठिकाण लिहा। अशा पद्धतीने कागदपत्र आपल्याला सोबत जोडायचे आहे। आता जे काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र कशा पद्धतीचे असते ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। आता वैद्यकीय प्रमाणपत्र कशा पद्धतीचं असतं हे नमुना सुद्धा व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला शेअर करण्यात येईल। व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, तिथे हे तुम्हाला प्रमाणपत्र भेटून जाईल। हे सर्व काही वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी लिहून देतील। यामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत ते पहा। चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लॅबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी सहाय्यक उपकरणे आपल्याला भेटू शकतात। त्यामुळे त्या ऑप्शन मध्ये तुम्ही लिहू शकता तुम्हाला जे गरजेचं आहे ते, त्यासाठीच तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। आता हा फॉर्म भरला,
सर्व कागदपत्र जोडला, कुठे जमा करायचा आहे ते तुम्हाला सांगतो. आणि हा फॉर्म सर्व भरून आपल्याला आपल्या जिल्ह्या ठिकाणी समाज कल्याण विभाग आहे त्या ठिकाणी जमा करावा लागतो. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देतोय. ही सर्व तुम्हाला PDF भेटून जाईल. धन्यवाद.